बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत तर 3 जवान जखमी झालेत। नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील गोवेलच्या जंगलात ही चकमक झाली असून 3 तासांच्या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत। जखमी जवानांवरती उपचार सुरू आहेत। 2 जिल्ह्यांच्या पोलिसांनी संयुक्त अभियान राबवत ही मोठी कारवाई केली। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी गडचिरोलीहून आपल्या सोबत आहेत। महेश, कधी ही चकमक झाली आणि काय सगळा प्रकार? काल हा जो नारायणपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे, नारायणपूर, दंतेवाडा, कोंडेगाव या 3 जिल्ह्यांच्या संयुक्त फोर्सेसनी हे जॉईंट ऑपरेशन लॉन्च केलं होतं। नारायणपूरचा हा जो गोवेल भाग आहे, मुंगेडी, त्या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन होतं। त्यांना घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी हे एन्काउंटर झालेलं आहे आणि 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात तब्बल 3 ते 4 वेळा हे एन्काउंटर झालेलं आहे। या एन्काउंटर मध्ये 7 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात फोर्सेसना यश आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे एन्काउंटर सुरू असताना 3 जवान जखमी झाले होते। तो भाग खूप घनदाट जंगल असलेला भाग आहे, त्यामुळे रात्रीपर्यंत फोर्सेस त्याच भागात होत्या। जवानांना कसं तरी जखमी जवानांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। आता आज पहाटेपासून हे सगळे परतायला सुरुवात झालेली आहे। एकूणच हा जो आत्ताची जी ही चकमक आहे ही खूप महत्त्वाची आहे, कारण हा जो परिसर आहे अबुजमाडचा परिसर म्हणून ओळखला जातो आणि अशा भागात घुसण्याचा फोर्सेस गेल्या 1 महिन्यापासून प्रयत्न करत आहेत। यापूर्वी सुद्धा काही माओवाद्यांना ठार मारण्यात आलं होतं, परत याच भागात ही चकमक झालेली आहे। छत्तीसगड पोलीस मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। बरं, धन्यवाद महेश या सगळ्या माहितीसाठी। तर छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्ती पोलीस ठाण्यापासून 4 किलोमीटर अंतरावरती आणखी एका माओवादी तळावरती जवानांनी कारवाई केली। कसनसूर, सातगाव, टिपागड दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी गॅरापत्ती जवळच्या भीमनखोजी, नारकसा या जंगल परिसरात होते आणि जंगल परिसरात घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली। त्यानुसार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कारवाईचे आदेश दिले आणि विशेष अभियान पथकानं भीमनखोजी जंगल परिसरात शोध मोहीम राबवल्यानंतर माओवाद्यांचा कॅम्प आढळला। तत्पूर्वीच माओवाद्यांनी पळ काढला। माओवाद्यांचं वास्तव्य असलेल्या कॅम्पमध्ये जीवनोपयोगी वस्तू सापडल्यात, साहित्य सापडलंय, प्रचार सामग्री सुद्धा आढळली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। आजपासून अंतरवाली सराटी मध्येच आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली। मात्र आधीचं आंदोलन स्थगित केल्यानं पुन्हा परवानगीची गरज नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावू नये, अन्यथा जे परिणाम होतील ती जबाबदारी आमची राहणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आजच्या आंदोलनासंदर्भात। मी याच्यासाठी बसवले की तुमच्या नेत्याकडे जाऊन बसा आणि त्याला सांगा मला राजकारण नाही करायचं, त्याचं ठरलेलं देऊन टाक, म्हणजे ते पुढे येणार नाही। नसता मी पुढे येणारच, तुम्ही नाही दिल्यावर मग मला दोष देऊ नका। त्याच्यासाठी मी बसवलो की मला राजकारणात द्यायचं नाही, आमचं ठरलेलं द्या। तुम्ही नाही दिलं, मला उमेदवार देऊन गोरगरीब मराठ्यांना सत्तेत आणावंच लागणारे, देणारं त्यांना बनवणार लागणारे, मागणारं बस। आता नाही, आता 5 महिने झाले ना अधिसूचना निघून, म्हणजे एकूण 10 महिने झालं आंदोलन सुरू आहे। किती वेळ द्यायचा तुम्हाला? ते तातडीनं केलं तर ठीक, नाहीतर त्याला नाविलाज, माझा नाविलाज। तुम्ही माझ्या समाजाचं द्या, मला राजकारणात जायचं नाही। आणि आता थेट जाऊयात आंतरवाली सराटीतून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेले। सिद्धार्थ, मनोज जरांगे पाटलांच्या आजच्या आंदोलनाचं काय होणार? निश्चितपणे मनोज त्याच्या आंदोलनाचं काय होणार हा प्रश्न आहे, कारण परवानगी नाकारलेली आहे। ही दुसऱ्यांदा परवानगी नाकारलेली आहे, कारण
4 तारखेला सुद्धा ते आंदोलन करणार होते, मात्र आचारसंहितेचं कारण देऊन प्रशासनाने त्यांची परवानगी नाकारली होती. आता ही दुसरी उद्यापासूनची परवानगी ज्यांनी मागितली होती ती परवानगी सुद्धा प्रशासनाने नाकारलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसतील का प्रशासन त्यांना बसू देणार नाही, कारण आंदोलन करू नये यासाठी गावातील काही लोक असतील किंवा आसपासच्या काही गावातल्या लोकांनी निवेदन दिल्यामुळे सरकारने या परवानग्या नाकारलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की 10 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आणि शासनाने ज्या 3 मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागण्याची आता पूर्तता करावी, नाहीतर मला आंदोलनाला बसावं लागेल. आणि नुसतं आंदोलनाला बसावं लागेल नाही तर आंदोलनाची दखल घेऊन सुद्धा जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेमध्ये मात्र आपण सगळ्या ठिकाणी उमेदवार देऊ अशा पद्धतीचा इशारा पोलिसांना सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला. निश्चितपणे आज संघर्ष होतो का, सरकार काय भूमिका घेते का, मनोज जरांगे कोणती भूमिका घेतील, 1 तासामध्ये हे आपल्याला स्पष्ट होईल. बिलकुल. धन्यवाद सिद्धार्थ या माहितीसाठी. परभणीचे नवनिर्वाचित खासदार बंडू जाधव यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी मनोज जरांगेंसोबत महत्त्वाची चर्चा केली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे आंदोलन करणार आहेत, मात्र तत्पूर्वी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. आणि आता न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातमी बघणार आहोत. ती म्हणजे तुर्तास फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरती असून त्यांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिलेत. तुमचं काम सुरू ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल असा सल्ला अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. फडणवीस यांनी परवा रात्री आणि काल दुपारी असे 2 वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि परवाची अपूर्ण चर्चा कालच्या दुसऱ्या भेटीत पूर्ण झाली. ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळा घटनाक्रम आपण बघूयात. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग 2 दिवस अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये भेट झाली. गुरुवारची राहिलेली अपूर्ण चर्चा शुक्रवारच्या भेटीमध्ये पूर्ण झाली. तर शुक्रवारी भेटीमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. अमित शहांनी फडणवीसांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर सध्या तुमचं काम सुरू ठेवा असे निर्देश अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्याची माहिती मिळते. मोदींच्या शपथविधीनंतर पुढचा निर्णय घेऊ असं अमित शहा म्हणाले फडणवीसांना. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय उपाययोजना करायच्या त्याचा आराखडा करू असं देखील अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचं समजतंय. न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. तर फडणवीस हेच आमचे नेते असून त्यांच्याच नेतृत्वात पक्ष विधानसभा लढेल असं मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं. ऐकूयात. मंत्रिपदावर उपमुख्यमंत्री राहतील, त्यांनी कुठल्या राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत. आम्ही सर्व ठाम आहोत. आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटलेत, त्यांचं काय चर्चा झाली मला माहीत नाही, पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत. दिल्लीला आम्ही परवा शपथविधीला जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि आम्ही कोर कमिटीची जी टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्या भावना सांगणार आहोत. पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही. तर शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी द्यावी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करावं अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. नवी दिल्लीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व खासदारांनी तशी मागणी केली. शिवसेना खासदारांच्या या मागणीवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गटनेते शिवसेनेचे बनवलं जाणार आहे, आपली काय माहिती? आमच्या सर्व खासदारांनी मागणी केलेली आहे की महत्वाची भूमिका श्रीकांतजी ज्या पद्धतीत काम करत आहेत, त्यांचं वय कमी आहे पण आज खासदार पदाची ते हॅट्रिक करतायत, परंतु मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, राजा का बेटा सिर्फ राजा नहीं बनेगा, काम करेगा वही राजा बनेगा, या पद्धतीने ते काम करतायत, पक्षाकरता काम करतायत, संघटनेकरता काम करतायत, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभे राहत आहेत. त्यांचा रोल महत्वाचा असावा ही आमची मागणी आहे. मंत्रिमंडळ देखील होणार आहे, गटन त्या मंत्रिमंडळात देखील
श्रीकांत शिंदे यांचा सहभाग व्हावा यासाठी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा. आम्ही आमची मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय. दिल्लीमध्ये एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला एनडीएतील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र दिल्लीत सर्वच पक्षांकडून मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. एक खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर दुसरीकडे 7 खासदार असलेल्या शिवसेनेला सुद्धा 2 मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिपदासाठी कोणाकडून काय मागणी आलेली आहे यावरती आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याचं समजतंय. 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद यासाठी आग्रह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, म्हणजेच अजित पवार गटाचा. तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं आहेत समोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तर सुनील तटकरे जे नुकतेच खासदार म्हणून निवडून आलेत आणि त्याचसोबत राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना देखील मंत्रिपद मिळणार का हे आपल्याला लवकरच कळेल. तर दुसरीकडे शिवसेनेकडून सुद्धा मागणी आहे. शिवसेनेच्या वाट्याला 2 मंत्रिपदं येतात का हे बघावं लागेल, कारण मागणी तर तशी आहे शिवसेनेची 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतून कोणाची वर्णी लागते तर यामध्ये श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि जाधव यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील एक सामावून घ्यावं म्हणून राज्यातल्या मंत्रिमंडळ केलेली आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी शिवसेनेतून सुद्धा काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरती शिवसेनेतील नवनिर्वाचित खासदारांचं काय म्हणणं आहे ऐकूयात. निश्चित सिनियरिटीच्या बाबतीमध्ये जे तुम्ही म्हणाला ती आहेत, पण खऱ्या अर्थानं मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये जे विचारलं त्याचे अधिकार आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दिलेले आहेत. 3री टर्म असल्यामुळं मला खरं तर देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याचा अनुभव आणि सगळी परिस्थिती पाहता निश्चितपणे आवडेल, परंतु सर्वस्वी निर्णय हा शिंदेसाहेबांचा राहील. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि माझी वैयक्तिक मागणी आहे की श्रीकांत शिंदे यांनी मंत्री व्हावं. तर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाहीये म्हणून सतत टीका करणाऱ्या विरोधकांना नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. गेल्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या जागांची बेरीज आम्ही 2024 मध्ये मिळवलेल्या जागांची बरोबरी सुद्धा करू शकत नाहीत, असा टोला काल मोदींनी लगावला. आप किसी भी बालक को पूछो कि भाई लोकसभा के चुनाव के पहले सरकार किसकी थी, तो कहेगा एनडीए. 24 के नतीजों के बाद सरकार किसकी बनी, एनडीए. तो हारे कहां से भाई? पहले भी एनडीए थी, आज भी एनडीए और कल भी एनडीए है. आप सोचिए 10 साल बाद भी कांग्रेस 100 के आंकड़े को नहीं छू पाई. ये थोड़े दिन, क्योंकि 10 साल से ऐसे अवसर नहीं मिले हैं, तो शायद ये उबाल जरा ज्यादा रहेगा. लेकिन आप मान के चलिए जी, ऐसे लोग कोई पहुंचेंगे, बस साहब बड़ा अच्छा संबंध है, मंत्री में आपका नंबर कर सकता हूं. हमें भी पता नहीं होता यार, हो सकता है मिनिस्टर बनने का ही रास्ता होगा तो हम भी गलती से उसका हाथ पकड़ लेते हैं और वो पता नहीं वो किस खाई में डुबो देता है. कभी कभी तो शायद अब तो टेक्नोलॉजी ऐसी है कि हो सकता है मेरे सिग्नेचर से कोई लिस्ट बाहर निकल जाए कि ये मंत्री बन गए. हो सकता है कोई बुद्धिमान डिपार्टमेंट भी बांट दे. तो आजकल कई लोग सरकार बनाने में लगे हुए हैं.
मंत्री पद बांट रहे हैं, पद बांट रहे हैं, व्यवस्था बांट रहे हैं। तर एनडीएच्या काल झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना ईव्हीएमच्या मुद्द्यावरून चांगलंच धारेवर धरलं। निवडणूक संपेपर्यंत ईव्हीएमच्या नावानं बोंब मारणाऱ्या विरोधकांचा आता ईव्हीएमवर विश्वास बसला का असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला। मैंने किसी को पूछा, यार ये तो ठीक है आंकड़े वांकड़े, तो मुझे ये बताओ कि ईवीएम जिंदा है कि मर गया? क्योंकि ये लोग तय करके बैठे थे कि भारत के लोकतंत्र और लोकतंत्र की प्रक्रिया के प्रति विश्वास ही लोगों का उठ जाए, और लगातार ईवीएम को गाली देना। और मुझे तो लगता था कि शायद इस बार वो ईवीएम की अर्थी का जुलूस निकालेंगे, लेकिन 4 जून शाम आते आते उनको ताले लग गए, ईवीएम ने उनको चुप कर दिया। ये ताकत है भारत के लोकतंत्र की। आता पुढची बातमी बघूयात। मुंबईमध्ये एका उमेदवाराचा पराभव हा 48 मतांनी झाला, त्यामुळे आम्ही ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारच असा पलटवार काँग्रेसकडून यावरती करण्यात आला। ईवीएम पे क्यों सवाल उठाने का जब आती है बारी, हमने हमारे लोगों को वो जो रूम है, वो रूम के स्ट्रॉन्ग उनकी जो रूम थी उसके बाहर हमने रखा था। हमने पूरा काउंटिंग एजेंट को ट्रेनिंग दिया था कि हमें मालूम है कि इतना जीतने के बाद 17,000 के बाद भी क्या क्या उधर अंदर हुआ हमको मालूम है। तो भाजपा की एक तकनीक है, वो जैसे आपने देखा कि मुंबई की एक सीट कितने वोटों से हार गई, 48 वोट। अगर कारपोरेशन की होती तो मैं समझ सकती थी, एमपी की सीट, और वो क्यों हार गई? क्योंकि पोस्टल वोट पे लेके जाके कुछ गलत हो गया, जो पहले अलग चीज हो गई थी, उसमें से कितने वोट डिस्क्वालीफाइड किए। अब वो तो कोर्ट में जाके मैटर सॉल्व होगा। तो ऐसे सिचुएशन में कहीं ना कहीं डायसीनेस तो आता है ना। अशाच काही घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।